माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहातील कडिये, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवी न आवडी, तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझी हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वार्षिक ठरल्याप्रमाणे एकादशी आषाढीचा सोहळा आणि हा गुरुपूजन सोहळा प्रतिवर्षी परमपूज्य प्रातस्मरणीय स्वामी भारतानंदजी महाराजांच्या प्रेरणेतून मार्गदर्शनाखाली चालत असलेली ही गुरुपौर्णिमा गुरुपूजनाचा सोहळा वेदांत साधनास्थळी गुरुकुली आश्रमात गेली कमी अधिक 23 वर्षापासून हा उपक्रम चढत्या क्रमानं सुरू आहे. स्वामीजींची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही सर्व आमचे गुरुबंधू एकत्रित येऊन हा सोहळा साजरा करण्याचा प्रयत्न करतो. स्वामीजींच्या आज्ञेचं पालन म्हणून एकादशीचा उत्सव देखील तेवढ्याच तोलामोलाचा आणि गुरुपूजन सोहळा देखील तितकाच आदर्शदायी आहे. याच्या पाठीमागं स्वामीजींची असलेली प्रेरणा म्हणा, मार्गदर्शन एवं आशीर्वाद आहेत की आपला हा उपक्रम चढता सुरू आहे. माझा योग चांगला की या महात्म्यांच्या सेवेत जीवन घालवायचा योग आहे. साधू संताची, साधकाची, विद्यार्थ्याची सेवा करावी आणि ती सेवा दैवयोगानं माझ्या नशिबात असावी, ही मी माझं परमभाग्य समजतो. साधू म्हणा, साधक म्हणा, विद्यार्थी म्हणा, महात्मे म्हणा, यांची सेवा करण्यामध्ये मी माझं सर्वस्व समजतो. याच्या पलकड काही वेगळं कमवावं, वेगळं काहीतरी असावं अशी मनातून अपेक्षा नाही. महात्म्याची सेवा घडती, महात्म्याच्या चरणाजवळ राहायचा योग येतो आणि खरं तर आता ही एकाहुनी बळी रे अशी विद्वान मंडळी या तालमीत तयार होऊन गेलीत आणि होत आहेत. स्वामी भारतानंदजी आणि स्वामी ब्रह्मानंदजी दोन्हीही महात्म्यांच्या परिश्रमाची देण आहे की आज केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील अपवाद वगळता भारतातल्या प्रत्येक राज्यातला इथं विद्यार्थी होऊन गेला. प्रत्येक राज्यामधला, कॅनडामधला एक शिकून गेला इथं. बाकी नेपाळ असेल, बंगाल असेल, यूपी, MP, पंजाब, हरियाणा, प्रत्येक ठिकाणचा एक तरी महात्मा इथं शिकून गेलाय. भारत व्याप्त असलेलं या आश्रमाचं कार्य आणि याच्या बुडात स्वामीजींचा त्याग, त्यांचे परिश्रम, 7-7 तास पाठ घेऊन विद्यार्थी घडवायचं काम त्यांनी केलं. अशा विद्वान मंडळीला, 「 आश्रम वाट बघायलेली
अब्जावधी रुपयाच्या इस्टेटी असलेले आश्रम वाट बघतात, पण ही भौतिक ऐश्वर्याला न भूलता एकमेव अध्ययन आणि अध्यापन आपण शिकायचं आणि विद्यार्थ्याला शिकवायचं. हे जे बाळकडव आहे हे क्वचित माणसाकडे राहते महाराज. नाहीतर 80 एकर बागायतीचा आश्रम स्वामी ब्रह्मानंदजीला मिळालेला होता. त्या आश्रमाचे सर्वे सर्वा स्वामी ब्रह्मानंदजी होते. पण आता 80 एकर गोदावरी काठावर असलेली ती जमीन 1-2 नाही, काय नागठाण का नागमठाण नावाचं ठिकाण आहे. गोदावरीच्या काठावर आहे. 12 महिने पाण्याला कमी नाही. 80 एकर बागायती जमीन. एवढ्या मोठ्या वैभवशाली आश्रमाला रामराम करून विद्यार्थी शिकवायचे आणि विद्यार्थी घडवायचे या पवित्र उद्देशानं स्वामी ब्रह्मानंदजीनं सर्वस्वाचा त्याग करून इथं असल्या फकीर पांढरमध्ये राहिले महाराज. इथं प्यायच्या पाण्याची एका टायमाला पंचायत होती आणि अशा जागेवर राहून विद्यार्थी घडवायचं काम करतायत. मला वाटतंय की पूर्वीच्या काळात एखादा ऋषी म्हणा, एखादा मुनी म्हणा, या मातीत येऊन तप करून गेला असला पाहिजे कधी काळी. त्या तपाची देण आहे की आज या मातीमध्ये एवढे वेदांत विषयाचे संस्कार घडल्या जातात, एवढे विद्यार्थी घडल्या जातात. कुठे बी काही उगवत नसते. भूमीचे मार्द सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलीनाचे. क्वचित कुणीतरी महात्मा येऊन गेला असेल, त्याच्या तपश्चर्येची देण आहे की त्या तपाला आज उदय काळ आला की स्वामीजी सारखा एवढा फक्कड त्यागी महात्मा असल्या फकीर पांढरला पसंत करून इथं टिकून राहिले स्वामीजी. बर, स्वामीजींनी सुद्धा पळापळ केली होती, करून बी बघितली. तुम्हाला वाटतं का पळापळी केली नाही? स्वामीजींनी बी पळून बघितलं, पण ह्या जागेतल्या त्या कोण्या महात्म्याने केलेल्या तपाची स्वामीजीला खेचून येत आणलं. पावर कशाची आहे? त्यागात तपश्चर्येची पावर आहे. आणि आता स्वामीजींच्या त्यागाचं फाउंडेशन असल्यामुळं हे अजरामर होणार. ज्यांच्या इमारतीचं फाउंडेशन त्यागात, ज्यांच्या इमारतीच्या फाउंडेशनला त्याग वतलाय, त्यांच्या इमारतीला कोणत्याच भूकंपाने तडा जात नाही. विठाला म्हणजे त्याग आहे. आणि त्यागाबरोबर ज्ञानदानाचं काम, असं दोन्ही बाजू. फाउंडेशनला त्याग आहे आणि कार्य पाहिलं तर ज्ञानदानाचं कार्य. एवढं पवित्र काम या मातीत चालतंय. याला एकच की याच्या बुडात स्वामीजींचा एकमेव त्याग आहे महाराज. आता योगायोग गाडी कोणती बी असू दे, वांगण आपल्याकडं गाडीला वांगणासाठी नळा लागतो. गाडीला नळा लागतो, मग ती कसे नळाबरोबरच ठेवावं लागतं. गाडीला काय लागत आहे? वंगण लागत आहे. मग ती वांगणासाठी नळा ठेवावा लागतो. त्याचं नाव लाडगुरुजी. आता गाडी म्हणजे स्वामी भारतानंदजी, ब्रह्मानंदजी ह्या मोठ्या टॉपच्या गाड्या आहेत, पण वंगणासाठी नळा ठेवल्या. मग गाडी बरोबर नळ्याची बी जत्रा आहे महाराज. विठाला स्वामीजींच्या त्यागाची देण आहे की वेगवेगळ्या भागातून साधक येऊन या ठिकाणी महाराज मेहनतीनं, कारण ही विद्या बिना मेहनतीची नाही.
आमच्या गुरुवर्यांच्या भाषेत म्हणजे घासावी लागते. आमचे परमपूज्य प्रातस्मन्य वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठल महाराजजी घुले हमेशा म्हणायचे, बुवा फुकट काही मिळत नाही, घासावी लागते. तसं ही विद्या फुकट मिळणारी विद्या नाही, याला घासावी लागते. आणि स्वामीजींच्या परिश्रमातून विद्यार्थ्याने बी तेवढ्याच ताकदीनं परिश्रम करून विद्यार्थी आज प्रस्थानत्रय आणि शिक्षासन, व्याकरणासन एवं शिरदर्शन असतील, या प्रत्येक विषयाचं प्राथमिक स्वरूपाचं ज्ञान आश्रमामध्ये शिकवलं जातं. शिरदर्शनाचं प्रामुख्यानं आश्रमाचं नावच आहे वेदांत साधन असतं. इथं वेदांत हा विषय मुख्य, ज्याला उत्तर मीमांसा म्हणतात. ती उत्तर मीमांसा जो व्यासो नारायण कृत आहे, त्या परंपरेला जोपासणारा जरी आश्रम असला तरी इथं न्याय म्हणा, व्याकरण म्हणा शिकवलं जातं. शरदर्शनाचं ज्ञान करविल्या जातं आणि प्रस्थानत्रय पूर्ण करून अनेक विद्यार्थी या ठिकाणाहून शिकून गेलेत आणि वर्तमान शिकतायत. 5 ते 6 वर्षात एवढं विद्याध्ययन करणं एवढं सोपं नाही. ती स्वामीजींच्या मेहनतीची पावर आहे. महाराज स्वतः बी मेहनत करतात आणि मेहनत करून घेतात, फुकट येत नाही. स्वामीजी स्वतः मेहनत करतात आणि विद्यार्थ्याकडून बी कसं आहे, शिकविण्यापेक्षा करवून घेणं बी महत्वाचं आहे. विद्यार्थी त्यावेळेला तयार होतो, त्याच्याकडून करवून घ्यावं लागतं. आणि गुढी गुलाबीनं होत आहे काही विचारा कोणाला, गुढी गुलाबीनं कोणताच विद्यार्थी शिकत नाही असं माझं मत. त्याला थोडं का व्हायना काय पाहिजे, दडपणच लागतंय. महाराज स्वामीजींच्या कडकपणामुळं विद्यार्थी शिकले. स्वामीजींच्या कडक जुनी मन होती, छडी लागे छमछम आणि विद्या येई घमघम. कडकपणा आता कडक असला तरच तयार करतोय माणूस, नाहीतर मग बघू म्हणते. खरा तर नेम असा, कल करे सो आज और आज करे सो अभी वाली बात आहे. ही मेहनत करून घ्यायचं काम स्वामीजी करतायत. आणि आज नैसर्गिकरित्या गुरुपूजनाची जुनी पुराणी ही अशी चालत आलेली शास्त्रीय परंपरा आहे. त्या परंपरेनुसार आपण सर्व वेगवेगळ्या भागातून आपापला वेळ काढून या ठिकाणी स्वामीजींच्या गुरुपूजनासाठी आपण सर्व हजर झालात. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी मनातून नमस्कार करतो. आणि चिंतन म्हणून जास्त लांबविणार नाही, कारण बरेच माणसं लांब लांब जायचे. थोडा उशीर झाला कारण आमचा एक पताकीवाला 14 वर्षे ज्यांनी पताकीची सेवा केली महाराज कटाक्षाने, आणि विनेकऱ्याबरोबर टिकून राहिलेला पताकीवाला म्हणजे तेवढा आबाच, बाकीचे टाळाटाळ करायचे. पण आबानी विनेकऱ्याबरोबर जाऊन प्रत्येक दिवशी माऊलीचं दर्शन घ्यायचं. आता दुर्दैवानं वयबी झालेलं होतं, त्यामुळं आम्हाला थोडा जी उशीर झाला ती त्यांच्या विधीमुळं झाला. पण एवढं सत्य, जरी उशीर झाला तरी मुरलेल्या ड्रायव्हरला रन कव्हर करता येतात. जास्त लांबोला मी करणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर मला भूक दिसली की सोडून देणार. कुठं बी भूक दिसावं लागेल, मला चेहऱ्यावर भूक दिसावी लागेल. पण आम्हाला ती बी कळत आहे, ऐकायची भूक आहे का खायची भूक आहे. चिंतनातला अभंग आहे सज्जनो. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या अभंगाद्वारे तुकोबरा सुटसुटीत धंदा कसा करायचा ते सांगतात.
कसं आहे, माणसाला धंद्याचं ज्ञान असलं पाहिजे. कशाचं ज्ञान? धंद्याचं ज्ञान असलं पाहिजे. आणि धंद्यात आम्ही हमेशा सांगतो, नंबर 1चं काम कोणतं? धंद्यात नंबर 1चं काम, धंद्यात नंबर 1चं काम आहे इमानदारी. धंद्यामध्ये काय पाहिजे बोला? आणि ती कशासाठी पाहिजे? पोटाला पोटभर खायचं असलं तर इमानदारीनं धंदा करायचा. बाकी कुणाबरोबर काही का घडना, पण धंद्याबरोबर इमानदारी करावं लागतं. आता माझा धंदा काय? चपे अन्न का? माझा धंदा का? माझा धंदा कीर्तन करणे. कीर्तन या विषयामध्ये मी इमानदारी केली पाहिजे. त्याच्यात भले कुणाबरोबर बी गद्दारी हो द्या, पण धंद्याबरोबर इमानदारी करायची, ज्याचा जो असेल तो. म्हणून धंद्यात नंबर 1 इमानदारी. आणि 2 नंबरची गोष्ट म्हणजे भांडवलदारी बी लागते. आता तुम्ही जाणकार आहे. 2 नंबर 1 इमानदारी आणि नंबर 2 भांडवलदारी. बिना भांडवलाचा धंदा, उग माणसं म्हणते त्या मुखाचा धंदा बिन भांडवली. त्याला जाऊन विचारा, त्याला बी एसीची रूम केल्याशिवाय कुणी पैसे देत नाही. बिन भांडवली धंदा आहे का? नाही नाही. प्रत्येकाला थोडं ना थोडं काय करावं लागतंय, गुंतवणुकीसाठी भांडवल लागतं. आणि मुळात कसं आहे, काही ठिकाणी उदारीची पद्धत आहे, काही ठिकाणी पत वापरायची पद्धत आहे. पण पत हा आटम वापरायचा नाही महाराज. बोला, पत माणसानं राखून ठेवायची का वापरायचा आटम आहे? पत माणसानं काय केली पाहिजे? राखली पाहिजे पत. काय का? धंद्यामध्ये पत राखून ठेवावं लागते. जे उद्योग धंद्यातले जाणकार आहेत ते पतीचा वापर करीत नाही. त्यांना माहिती, पतीचा वापर केला की पतीची अवपत झाल्याशिवाय राहत. म्हणून धंद्यामध्ये काय केलं पाहिजे? पत राखली पाहिजे. धंदा इमानदारीने केला पाहिजे. धंद्यात पत राखली पाहिजे. पण गुंतवणुकीसाठी भांडवलाची गरज आहे. आणि कसं असतंय, भांडवल नसेल ते बघा, जाणकार दुकानदार भांडवल नसेल तर आम्ही कांगालाला माल देत नाही. कुणाला? कांगालाला माल देतात का? देत नाही. बरं द्यावा का? बोला. देऊ नये म्हणा. कांगालाला माल देऊ नये का? पुन्हा वापस यायचं काय खात्री आहे? त्याच्यापेक्षा न दिल्याला बरा. महत्वाची गोष्ट आहे, इमानदारी बरोबरच भांडवलदारीची गरज आहे. आणि गुंतवणुकीला जर भांडवल, हे बघा, भांडवलाचा फायदा सांगतो तुम्हाला. भांडवलाचा फायदा काय? भांडवलाचा हा फायदा आहे, 2 प्रकारचे फायदे सांगितले भांडवलाचे. एक तर माल निकसून घेता येतो, निवडून माल घेता येतो. खराब माल आला, ओ बाबूजी खराब व्हरायटी वापस करतो म्हणता येते हक्कानं. आणि दुसरी गोष्ट, होलसेल दुकानदाराला म्हणता येते आणि किरकोळ विक्रेत्याला काय, ओ दुकानदार अहो काय लोकांसारखे काम. मग ते दुकानदार मुनी मला म्हणतोय सततचं गिरायक, रोकडचं गिरायक 2-5 रुपयानं काय कमी, म्हणजे माल स्वस्त मिळतो 4 आणि 8 आणे काय का होईना, आणि माल निकसून घेता येतो. पण उदारी उसनवारी मध्ये असली भाषा जमत असल तसं खपून घ्यावं लागतं. उदारी उसनवारी मध्ये इतकी ताईट भाषा करता येत नाही मला. मग त्याला एकच आहे, आपल्याकडे काय पाहिजे? मग सुना नाही भांडवल म्हणा. आपल्याकडे काय पाहिजे?
कारण ही इशारा दोन प्रकारचा, जुन्याचा बी आहेच. म्हणजे आपल्याकडं भांडवल पाहिजे. भांडवल असेल ना तर महाराज माल बी स्वस्त आणि माल निकसून बी घेता येतो. दोन प्रकारचे फायदे त्याच्यामध्ये, हे महत्वाचं आहे. आता कसे शास्त्रामध्ये विचारसागरामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. स्वामी निश्चलदासजी नावाचे एक साधू होऊन गेले बनारसी. त्यांनी 2 प्रमुख ग्रंथ लिहिले, वृत्ती प्रभाकर आणि विचारसागर. त्या स्वामी निश्चलदासजीच्या विचारसागर नावाच्या ग्रंथात त्यांनी 3 प्रकारच्या सत्ता सांगितल्या. कोणत्या कोणत्या? परमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आणि होणारा व्यवहार हा ज्याची त्याच सत्तेत होत असतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. आम्ही हमेशा सांगतो, कल्पना करा एखादा माणूस फिल्टर पाण्याचं जग उशाला घेऊन झोपलाय आणि स्वप्नात तहानेनं व्याकुळ झालाय. बोलणं लक्षात येईल का? स्वप्नात तहानेनं व्याकुळ झालाय. मग आता तहानही लागली, पाणी आहे, पण व्यवहार होतोय का? तहान लागली ती स्वप्न नाम प्रातिभाषिक आहे आणि पाणी व्यावहारिक सत्तेतले, म्हणून विषम सत्तेत व्यवहार होत नाही. समान सत्ता विषयाविरोध हा जसा आहे तसं साधक अथवा बाधक होणारा व्यवहार हा विषम सत्तेत न होता समान सत्तेत होतो. अवकाल आम्ही विनोदान बोलतो, एकाला करडीची पेटे बांधायची होती. कशाची? करडी, आपली करडीचे पेटे बांधायचे. मग त्याची बुड एकमेकाकडे करावं लागते आणि तोंड बाहेर काढावं लागते. कशामुळं? काट्यामुळं म्हण. हा, मग ती हे असलं, मग ती बांधायची पेटे. त्याला जुन्या काळात कॅक्तडीच्या बंदाट्या काढायच्या. करडीचे पेटे बांधायला काय वापरीत होते? कॅक्तडीच्या बंदाट्या. ती एक जण स्वप्नात कॅक्तड तोडाय गेला आणि कॅक्तडीची जात अशी चित्र आहे महाराज. अल्टरनेट पद्धतीची पानं असतात त्याची, एका आड एक, आणि काठी 2 प्रकारची. बॉस शेंड्याला बसलेला आणि खाली हमाल पंचायत सारं हुकवा जाऊ बारदाना असतो. ती एका पानावर पाय दिला आणि दुसरा पान तोडाय गेला. तिसऱ्याच पानाचा काटा टोचला आणि वेदने पोटी कुऱ्हाड ढेबळली आणि ती पानावर न लागता पानावर दिलेल्या पायाच्या अंगठ्यावर टोला बसला. अर्धा अंगठा तुटला, रक्त व्हायला लागलं. मग आता त्यानं चिलारी फुलारी बांधून, जखम जोड बांधून तिथं गप बसावा का दवाखाना गाठाव? काय करावं वाटतंय तुम्हाला? बघू ना, माणसं इथंच आहेत का घरी इथं येतात? त्यांनी ती जखम जोड वगैरे बांधून गप बसाव का दवाखाना गाठाव? काय करावं त्यानं? दवाखाना गाठाव, जखम जोड लाव. बरं जमलं. पण लक्षात असू द्या, तो माणूस स्वप्नात कॅक्टर तोडाय गेलाय. विढाला विढाला लक्षात बसलं का नाही बसलं? आताच माणसं घरी गुंतलेली, आता आवरली. माणसं घरीच होती अजून म्हणजे स्वप्नात लागलेला जर टोला असेल तर त्याला जागृतीतली दवाखाने चिलारी फुलारी काम करत ज्ञानोबा म्हणतात. आगा स्वप्नीची आघाया औषध चेवोची धनंजया. त्याला हलवून जाग करणं हेच त्याचं औषध आहे. विढाला म्हणजे होणारा व्यवहार हा ज्याची त्या सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. मुद्दा असा आहे आपला. आपलं कीर्तन कशातलंय? सत्ता 3 आहे, परमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. आपलं कीर्तन कशातलंय? परमार्थिक सत्तेतलं. मग परमार्थिक सत्तेतलं भांडवल वेगळं आणि व्यावहारिक सत्तेतलं. आता व्यावहारिक सत्तेतलं भांडवल काय?
पैसा. व्यावहारिक सत्तेतलं भांडवल काय? पैसा. टोटल उलाढाल कशावर आहे? पैशावर आहे. परमार्थिक सत्तेतलं भांडवल भांडवल गाठी तरी परमार्थातल्या भांडवलाचं नाव काय? विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. झालो ते झालो निश्चय दास. नपा हे मागील तेवास. आणि पुढं ते सोस सेवेचाची. परमार्थातलं भांडवल विश्वास आहे. व्यवहारामध्ये पैसा भांडवल आहे. परमार्थात विश्वास ही भांडवल आहे महाराज. आणि खरेद्या विक्र्या देणे घेणे कशावर आहे? पैशावर आहे. तसं परमार्थातलं टोटल उलाढाल कशावर आहे? विश्वासावर आहे महाराज. आता तुम्ही एवढी माणसं वेळेतला वेळ काढून वाटल ती कामं बाजूला सारून इथं आला. याच्या बुडात का आहे बरं? 10,000 हजार शासन देणार आहे का काय? कसं आहे? याच्या बुडात का आहे? विश्वास आहे. विश्वासानं माणसं इथं आली. आणि विश्वास ही परमार्थातलं भांडवल आहे. हे बघा, अगोदरच बोललो मी, ज्याच्याकडं नसल काय भांडवल त्याला शानी दुकानदार देत नाही. माल देत नाहीत. माल आणि देऊ बी नाही. काय आता आम्ही हे लांब कशाला, समजा मी स्वतः या आता आमचं दुकान किरकोळ दुकान आहे. आम्ही किरकोळ विक्रेते. आता इथं दुकान मांडले, संध्याकाळी दुसरीकडे दुकान आहे आमचं. आमचं फिरतं दुकान राहते. नाही नाही आता उघडच आहे ना आमचं दुकान. काय एका जागेवर राहते? अशी फिरती बाजार करीत चलते. मग आता आम्ही कसले? किरकोळ. अहो किरकोळ विक्रेते. मग आमचं कसं आहे बघा, आमच्यासारखी किरकोळ विक्रेते जेव्हा होलसेल दुकानातून आम्ही माल आणतो. आता ही देखील जागा कसली आहे? होलसेल. होलसेलची जागा आहे. हा, इथून लांब लांबून गिराईक इथं येत आहे. माल इथून घेऊन जातात का? हा, खरं आहे का खोटं? हा, ही होलसेलचं दुकान आहे मला. हा, आता ही कसं आहे, आम्ही आमच्यात आपल्यातलं उदाहरण घ्या. एक आमचे होलसेल दुकानदार आळंदीला आहे, एक होलसेल दुकानदार देहुला आहे, एक पैठणला आहे, इकडं तेरला. हे आमचे कोण आहेत? होलसेल. होलसेल दुकानदार. आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे माल आणायला जातो त्यावेळेला ते दुकानदार जे आहेत ते आम्हाला समजून सांगतात. काय ते दुकानदार आम्हाला समजून सांगतात. क्रोधी अविश्वास पैठणच्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं. पैठणचे दुकानदार कोण आहेत? नाथ महाराज म्हणून. नाथ महाराजांनी आम्हाला सांगितले किरकोळ विक्रेत्यांना, काय ए दुकानदार धंदा नीट करायचा का? आम्ही म्हणणार हो हो. मग कांगालाला माल देऊ नका. कोणाला माल देऊ नका? कांगालाला. हा, नाथ महाराज सांगतात, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा. विश्वासाला पात्र नाही, अविश्वासू माणूस आहे, त्याचा विश्वास नाही. हा,
गैरविश्वासी आहे, अविश्वासू आहे. तू नाथ महाराज म्हणतात त्याला माल देऊ नका. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. होलसेल दुकानदाराचं आम्हाला मार्गदर्शन. आणि हे बघा, होलसेल दुकानदार जे आम्हाला सांगायले ते बी बिचारे काय पदरातलं काढून बाजारात मांडणार. बऱ्याच वेळेला बगलातून काढून बाजारात मांडल्याचा प्रकार घडतो. पण ती होलसेल दुकानदार जे आम्हाला सांगायले कांगालाला माल देऊ नका, त्यांनी ज्या गोडाऊन मधून माल आणलाय, ऐकायलात का? त्या होलसेल दुकानदाराने ज्या गोडाऊन मधून माल आणलाय त्या गोडाऊनच्या मालकानं त्यांना सांगितलंय काय, कांगालाला माल देऊ नका म्हणून. लक्षात येईल का? त्या होलसेल दुकानदाराला देखील गोडाऊनच्या मालकानं सांगितलंय. काय सांगितलंय? कांगालाला माल देऊ नका. 18व्या अध्यायात सुंदर विषय आला मला. देव बोलून गेले, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात् गुह्यतरम मया विमृशै तदशेषेन येथेच्यसि तथा कुरु. भगवान म्हणतात, अर्जुना, अथ ते इति ते ज्ञानम, किं ज्ञानम, गुह्यात गुह्यतर ज्ञानम. गुह्यातलं गुह्यतर ज्ञान. किती गुह्य. भगवान म्हणतात, अर्जुना नीट ऐक, आतापर्यंत मी जन्मदाते आई वडिलाला हे ज्ञान सांगितलं नाही, बाहू असलेल्या बळीभद्राला ज्ञान सांगितलं नाही. लक्षात आलं का? जेन संगेची माता देवकीशी, जेन संगेची पितया वसुदेवाशी, जेन संगेची बंधू बळीभद्राशी, ते गुह्य तुम्हाला नाही, अर्जुनेशी बोलत. कुणाला बोलत? अर्जुनाला सांगितलं ते गुह्य. आता लक्षात घ्या, म्हणते तो माणूस काय, माणूस कुठं बी नाही उकलला तर तिथं उकलतोय म्हणा. का हसायला? कळलंय का तुम्हाला? मधल्या मध्ये माहिती असते माणसं काय. पण भगवान सांगतात, देवी लक्ष्मी एवढी जवळीक, ती हिन देखे या प्रेमाचे सुख. एवढी लक्ष्मी जवळची, पण तिला देखील हे ज्ञान मी सांगितलेलं. विचार करा. आता अर्धांगीला तिथं ज्ञान सांगितलं नाही, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. इतकं गुह्यातलं गुह्य ज्ञान देवानं सांगितल्यावर देव पुन्हा वरून बोलून गेला, यथा इच्छेशी तथा कुरु. अर्जुना, तुझी जशी इच्छा होईल तसं कर, असा देव बोलला. पण कपटीशी देवाच्या लक्षात आलं काय, सकलीनं अर्जुन कंगालाला माल देईल. काय होते, माणूस कळत न कळत काय करते, माल देऊ शकतोय. विठाला अर्जुन कंगालाला माल दे म्हणून देवानं सांगितले. अर्जुना थांब थांब थांब. याच्या सिरियल प्रमाणे ठीक खालच्या श्लोकात सांगितलं. भगवान म्हणतात, अर्जुना तुझी जशी इच्छा होईल तसं कर. असं जरी मी बोललो असलो तरी लक्षात ठेव, 4 लोकाला सोडून कुणाला बी ज्ञान दे. किती लोकाला सोडून? 4 लोकाला. कोण आहेत ते 4 जण? इदंते ना तपस्कायम ना भक्ताय कदाचन न चाश्रुषवी वाच्यम न च माम्योऽप्यसूयति. विठाला चार लोकाला ज्ञान देऊ नको हे कंगाल आहे. किती जण? 4. कोण कोण आहेत ते 4 जण? ऐका. इदं ते ना तपस्काय. अर्जुना, इदम ते, हे कोण आहेत? ते हे अतपस्कायम. न तपस्कायम इति अतपस्कायम नाही, तत्पुरुष समासातला प्रयोग आहे. म्हणजे सांगितल्याप्रमाणे वागत नसेल, करीत नसेल, त्याला ज्ञान सांगायचं नाही. 1. 2 नंबर, अभक्ताय कदाचन. अभक्त असेल कदाचित सुद्धा त्याला ज्ञान सांगू नको. किती झाले? 2.
आता तिसरा आहे का? अर्जुना, तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर जर त्याचा विश्वास नसेल तर असल्या नमुन्याला ज्ञान सांगायचं नाही. नाही. नच्या श्रुष्यवे वाच्यम. हा, आता किती झाले आपले? 3. आणि चौथा, अर्जुना, तू सांगून पुढे निघून गेल्यावर महाग कुचाकुची करीत अस तर असल्या जातीला चकलीनं सुद्धा ज्ञान सांगायचं ना. हे विढाला लक्षात बसायला का नाही बसायला? न च माम योग्य सूयती यह असूयती का असूय शून्याभिषवे नावाचा धातू आहे. काय? शून्य च शून्य अभिषव. अभिषव करण्यामध्ये निंदा करणार. शून्य अभिषवे आज म्हणतात सूयते इथे असूयते. असूय म्हणजे निंदा. पुढं निघून गेल्यावर महाग माग निंदा करीत असेल तर असल्या जातीला चकलीनं सुद्धा ज्ञान सांगायचं नाही. किती झाले? 4. 4. त्याच्यातला तिसरा महत्वाचा आपल्या वर्तमान चिंतनात, तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर त्याचा विश्वास नसेल तर असल्या नमुन्याला अजिबात ज्ञान सांगायचं नाही. म्हणजे कांगालाला माल द्यायचा नाही. गोडाऊनच्या मालकानं सांगितलंय म्हणून धंद्यासाठी कशाची गरज आहे? भांडवलाची गरज. भांडवल असल्यावर आव भांडवल असल्यावर वय स्वतः दुकानदार उठून उभं राहतय. या 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 बस. गल्ल्यावर बसवितय गिरायकाला. कुठं बसवते आबा? गल्ल्यावर. विश्वासितो करी जाणेवरी बसा सकळ होईता होयाते. सकळ होईता होयाते. हा विश्वासितो करी जाणेवरी बसा सकळ होईता होयाते. सकळ होईता विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता. भांडवलदार असल्यावर आणि रोकड कॅश असल्यावर आणि कॅश पेमेंट असल्यावर महाराज दुकानदार त्याची चहादारी करतोय. ते जर म्हणला नाही नाही मला जरा दुसऱ्या मार्केटला एक जाऊन यायचंय, ती म्हणणार थांबा थांबा ड्रायव्हरला बोलव रे, ती गाडी घेऊन जा. ह्यांना जेवढा वेळ लागतोय तेवढा ह्यांच्या बरोबर राहून गाडी घेऊन. सकळ भोगिता होय त्याची ही ताकद भांडवल. ही भांडवलाची ताकद आहे. आणि ज्याचा 100% विश्वास आहे ना महाराज, माणसं म्हणतीत कुणाची जात काढू नये पण कळायसाठी प्रमाणपत्र वाचावं लागतंय. जात काढू नये पण कळण्यासाठी प्रमाणपत्र वाचावं लागते. ह्याची जातच अशी आहे. कसली? धन्य विश्वासाची जाती तेथे वसती देवाची, तेथे वसती देवा. तेथे वसती धन्य विश्वासाची जाती तेथे वसती देवाची. अहो एक ठिकाणी तर तुकोबराय म्हणतात काय, देव वेगळा आणि विश्वास वेगळा नाही. विश्वास तो देव
मनोनी धरिला भाव मनोनी धरिला मनोनी धरिला भाव विश्वास मनोनी धरिला मनोनी धरिला विश्वास तो देव आणि म्हणून धरिला भाव. विश्वासच देव आहे हा आणि ताकद आहे त्याची. कुणाची? विश्वासाची. कुठं बी देव सिद्ध करतोय. महाभारतातलं उदाहरण होतं महाराज. कुठलं? महाभारतातलं उदाहरण दिलं जात. युद्ध संपलं. कशातलं? महाभारतात कुंतीला प्रेमपाना. कुंती धर्माकडे आली, म्हणली धर्मा माझ्या हातून एकदा देवाला खाऊ घालायचे. मी जेवण करून घालणार माझ्या हातानं, कारण माझ्या लेकराला विजय मिळवून दिला. आई येईन. धर्म म्हणला मग काय करावं लागेल? काही नाही, फक्त तू देवाला आमंत्रित करायचं. ठीक. धर्मानं भीमाला बोलून घेतलंय. आई म्हणती देवाला जेवाय घालायचे, तर तेवढं बोलून आणायचं काम. काय नाही म्हणला दादा, ताट वाढल्यावर मला सांगा. काय? ताट वाढल्यावर सांगा. धर्म म्हणलं जाऊ दे, आता सांगितले ती करेल तेच तिचे. आपलं डबल नसतं. 15 दिवसाचा टाइम होता. 15वा दिवस उजाडल्यावर कोण? मी धर्म. भीम डोळे चोळीत उठला. काय दादा? काय दादा? काय काय दादा? अजून तू इथंच आणि झोपीत? मला काम सांगा. अरे 15 दिवसापूर्वी तुला काम सांगितले. आज जेवणाची तारीख आहे, स्वयंपाक तयार आहे, ताट वाढलेत का? धर्म म्हणला आडमोठाच आहे. ताट वाढलेत का? आणि ताट वाढाय किती 5 मिनिटं लागत नाहीत. मला ताट वाढा. काय नाही महाराज, मध्ये गेला, गदा घेतली आणि पटांगणात आला. 1.25 क्विंटलची गदा होईल. फिर करीत गदावर फेकली ताकदीनं आणि कधीच्या नुटुब्यानं डोकं धरलं. देवा वेळेच्या आत हजर झाला असतं ठीक, नाही तर हा भीम तुला दिसणार नाही. तुम्ही तसलं काही करता? इकडं पटांगण भरपूर आहे. विठाला विठाला उदाहरण सांगावं का नाही म्हणून विचार करीत होतो अगोदर. म्हणजे कसं आहे, पटांगण आहे इथं. तसलं काही कुठं ना करता पुन्हा म्हणणार लाड महाराज म्हणले. त्याला विश्वास दृढ लागतो. कसला लागतो? व्हायब्रेशन जमत नाही त्याचं. डगमगितो वाया जाय आणि थीर नाही गोता खाय. डगमग जमत नाही त्याला. ठाम विश्वास असला पाहिजे. महाराज भीमाचा विश्वास होता की माझा देव माझ्या डोक्यात गदा पडू देणार नाही. अहो 4 बोट गदा पडायला बाकी, तर देवानं गदा धरली. देव म्हणला भीमा इतका अर्जंट कॉल असतो. भीम म्हणला मी की भजने भजन करू करू. आताडे तुटस्तूर किलोचे टाळ छटाकावर आलेत की, तर त्यांच्या स्वप्नात जाईनास. बर ही गोष्ट खरी का खोटी? तुम्ही कुठल्या बी गावच्या भजण्याला विचार. एवढ्या इमानदारीनं आरडावारडा करून सुद्धा अहो निदान नाही देव भेटू द्या, पण निदान स्वप्न तरी देवाचं पडाव का नाही पडाव. राहिलं बाकीच. अहो कित्येक भजण्याच्या स्वप्नात कोणाला म्हशीची शिंग दिसत, दुसरं चमकत आहे काही. मग आता ही भीमाचंच खरं आहे का खोट आहे? मुद्दा काय? विश्वास म्हणजेच देव आहे. विढाला आणि कसं असतंय, काही टायमाला काही माणसाकडे पैशाला कमी नाही. काही माणसाकडे बा पैसा, दुनियेचा पैसा पडू नये त्याच्याकडे, पण त्या येड्या जातीला गुंतवणुकीचं ज्ञान नाही.
हा, धंद्याची चॉईस जमावं लागते. हे बी महत्वाचं आहे का नाही, लक्षात येईल. आता काही माणसं ऐकून धंदा करतील. काय काही माणसं म्हणतात येड्या गांजाच्या धंद्यात चौपट आहे. काय म्हणतात, गांजाच्या दुप्पट नाही चौपट. हा, मग आता चौपट म्हणल्यावर माणूस जातोय का नाही करायला. पण वाईट एकच आहे त्याच. कोणतं, ती मराठीतलं हिंदीत घुसत आहे. आता इथे शिकलेली माणसं आहेत, अशिक्षित कोणी नाही. जवळजवळ अनफडाली सुद्धा हिंदी कळती टीव्हीला ऐकून बघून. नाहीतर राष्ट्रभाषा आहे महाराज. ती मराठीतलं काय होतंय हिंदीत घुसत आहे. 10-5 वर्षानं जर एखादा माणूस आला आणि त्यानं जर विचारलं, बाबूजी ओ गांजावाला, गांजा का धंधा करने वाला कैसा रहा उसका? नहीं महाराज जी, उसका तो चौपट हो चुका है. कळलं की नाही का? त्याचं चौपट होणं म्हणजे सुपडा साफ होणं. विढाला धंद्याची चॉईस जमावी लागते. योग्य धंदा निवडायचा. धंदाच असा असावा महाराज, नाही नफा झाला हरकत नाही, पण कमीत कमी तोटा होता कामा नये. मुदला मध्ये पडे तोटा, ऐसा तोटा होते, ऐसा तोटा होते, ऐसा खोटा होते ना. मुदला मध्ये पडे तोटा, ऐसा खोटा होते, ऐसा खोटा होते, ऐसा खोटा होते. मुदला मध्ये पडे तोटा, ऐसा खोटा उद्यम. अहो मुदला तोटा होत असेल तर असला धंदाच खोटा आहे महाराज. शाण्यानं करू नये. आणि नाही तरी माणूस धंदा कशा करतोय, कशा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुझ्याकडे लाभ होईल तो व्यापार, म्हणे लाभ होय व्यापार. तुझ्याकडे लाभ होईल तो व्यापार. हे कराताय भारत शिकवावे, कराताय भारत शिकवावे. धंदा कशासाठी करते माणूस, काही ना काही हाताला लागावा. ठीक आहे, दुर्दैवान तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. याला काय शिकवायची गरज आहे. माणूस धंदाच 2-5 रुपये हाताला लागावेत म्हणून करतोय. दुर्दैवानं समजा हे कोरोना सारखा काळ आला. कोणता काळ आला, जागतिक लेवलचं संकट आहे ना ते काय गल्लीबोळापुरतं नाही, संबंध जगात ओढवलेलं संकट. मग असलं एखादं जागतिक लेवलचं म्हणा मोठं संकट आलं आणि दुर्दैवानं धंदा बसला, धंदाच झाला नाही. माझं बोलणं कळायले, काय झाला नाही, धंदाच झाला नाही. नका हो द्या धंदा, हरकत नाही, पण कमीत कमी मुदल तर जागेवर राहून. आता तुम्हाला उघड सांगतो, माणसाला धंदा करायची नाद आहे म्हणून त्यासाठी पहिलं मुदल सांगावं लागतं. बाबा ही मुदल आहे, मग धंदा करायचं बी कळत आहे माणसाला, आहे का नाही. तुम्हाला मुदल सांगतो. हे बघा मुदल काय, मुदल आहे की आपण माणसं आहेत. हा, कळलं का नाही, कळलं. पुन्हा एकदा डबल ऐका. मुदल काय, आपण माणसं आहेत. बरं ह्याच्यात कुणाला काही शंका आहे का, म्हणजे आपण माणसंच आहेत ना, धडधडीत आहे काय, झाकून आहे काही गोष्ट, ओपन गोष्ट आहे ना कोणती, आपण माणसं आहेत म्हणा. मग आता विचार करा, आपण माणूस आहोत हे आपलं काय मुदल. नीट लक्षात घ्या, माणूस आहोत हे आपलं काय मुदल आहे. जमलंच तर माणसानं मनुष्य बनतारी
मुदल आहे. जमलंच तर माणसानं देव व्हावं. महाराज चढला झोका लागलाच लक तर काय व्हावं? मनुष्यपण तरी साधी नारायण. चढला झोका तर संत व्हावं, महात्मा व्हावं, देव व्हावं. नाही एवढ्या उंचीचा झोका चढला, निदान वीर शूर तरी व्हावं. नाही वीरशूर बी होता आलं, निदान भजने तरी व्हावं. भजन बी जमलं नाही तर निदान माळकरी तरी व्हावं. काय माणिक सरपंच आलेत का? माणिक, पंढरीनाथ शेठ गावकडे गेलेत. अरे ताल ते मी बघितलंय ना. हा अरे पाण्याचं ट्रॅक्टर लावलं बरोबर तिकडल्या व्यवस्थेमध्ये विठाला माणिक सरपंचाने माळ घातली म्हणून मी म्हणायला लागलो. नाही सर्वाला का सांगायचंय? चकली कुठं खातय का ती लक्ष राहतंय. चकली खाणार नाही, पाणीदार माणूस आहे महाराज. चकली खाणारा माणूस नाही. मुद्दा आहे का? कमीत कमी माळकरी तरी हा अहो नाहीच काही झालं तर एक वाक्य शेवटचं आहे का आता. माणसं सावडून आल्यावर माझं बोलणं कळेल. काहीच नाही झालं तर माणसं सावडून आल्यावर जे टोपलं उचलून बघत येत का नाहीत बघत, तिथं कमीत कमी माणसाची तरी पावलं उमटावीत समजायचं मुदलाला मुदल आहे. विठाला विठाला लक्षात बसलं का नाही बसलं? तिथं जर कुत्र्या मांजराची पावलं उमटली र बाबा की मुदलात तोटा झाला म्हणायचं. म्हणून विश्वास रूपी भांडवल योग्य धंद्यात कुठं गुंतविलं? संताची पायी हा माझा विश्वास. 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 कसं आहे? विश्वास रूपी भांडवल कोणत्या धंद्यात गुंतविलंय म्हणतात महाराज? संतांचे पाय हा त्यांचा धंदा आहे. लक्षात घ्या. विश्वास रूपी भांडवल कुठं गुंतविलंय? संतांच्या पाय रूपी धंद्यात. संतांचे पाय हा आमचा धंदा आहे. आणि धंदा कसलाय हा? हा धंदा असलाय महाराज, या दुकानाला मिळत नाही असा जगात मालच नाही. काय कसली बी व्हरायटी मागा. आता कैला लेकर व्हायनात, काय करावं? हा उगा आपल्यात आपली चर्चा. काहीला काय व्हायना
बायको करून म्हणालो मी, बिगर बायकाचा नाही चाललंय. बायको करून बी लेकर होय ना तू, काही खोटं बोलतो का? आ? पण महाराज मोतीराम महाराजाच्या आंब्याच्या फळाची 100 ते 150 लेकर आता जिवंत आहे. या दुकानाला मिळत नाही अशी व्हरायटीज नाही जगामध्ये. काही मागा द्यायची ताकद आहे, पण फुकट नाही मिळत. काय लागते? काय लागते? भांडवलाचं नाव विश्वास पाहिजे. विठाला विश्वास जर असेल 100%, 99 नाही महाराज. काय मुद्दा काय चालला आपला? अहो अलीकडलं उदाहरण देतो महाराज. आता 10 वर्ष झाली असतील ज्या गोष्टीला, त्याच आंब्याचे मोठे 2 तुकडे, एक आंबा दिलता महाराज. कुणालाच देत नाही ते ट्रस्ट. आम्ही विनंती केली ते दिला. मुंबईला पाठवला. 2 लेकर झाली जुळे. काय किती? 2 झाली. 2 पोरगी बिन पोरग बी. ते कुटुंब आमच्या कायम 3ऱ्या पिढीला परमार्थात आमच्या साथीला आहे महाराज. मांढरे परिवार म्हणून फेमस. वाई तालुक्यात गाव आहे आबेपुरी नावाचं. महाराज 14 वर्षानंतर लेकर झाली, पण त्याच्या बुडात काय? विश्वास आहे. विश्वास नसेल तर मग फायदा नाही. कोण देतो कांगालाला माल? कांगालाला माल नाही, त्याला विश्वास. विश्वास असला कशाला बी तुम्ही जे मनात आणाल ते. हे ताकद आहे. आणि धंद्याचं नाव काय? संतांचे पाय हा आमचा धंदा आहे. आणि कसला धंदा आहे? हत्ती के पाव में सबके पाव. काही मागा. सुख पाहिजे का? सुख एक हेची ठाई, बहुपाई संताची किंवा सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. आराम पाहिजे का? विश्रांतीचा ठाव पायी संता. काही मागा. काय ही पावर आहे कुणाची? संतांच्या पाय. धंदाच असलाय महाराज. जे जया पाहिजे ते संत सज्जनी मानले दुकान. आणि जे जया पाहिजे ते तुकोबरे म्हणतात. पढे तैसा आहे वा, पढे तैसा आहे, पढे तैसा आहे, पढे तैसा आहे. घातला दुकान पढे तैसा अहिवान, किंवा घातला दुकान आणि ती आली अशी दान. असं रे. मुद्दा कुठे आहे? या दुकानाला मिळत नाही अशी व्हरायटीच नाही महाराज. काही मागा. अहो देव पाहिजे का? होय हरिप्राप्ती शिवपाय. धरावे संतांचे पाय लेले बाबांचे पाय रे. हरिप्राप्तीचे पाय लेले बाबांचे पाय लेले बाबांचे पाय रे. तुझी हवा आणि आमचा धंदा सोडल्यावर कोणत्याही मार्केटला जा, देवच मिळत नाही. संतावीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही. ही ताकद आहे. म्हणून ज्याला जे पाहिजे ती द्यायची ताकद संत नावाच्या पायरूपी धंद्यात आहे. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात संताची पायी हा माझा विश्वास. आज तुम्ही इथं कशासाठी आलात? घरी कर्मना म्हणून का काही खटकलंय म्हणून आहात तुम्ही इथं? कशासाठी आलात? ही
गुंतवणुकीसाठी माणसं येतात. संतांच्या पायरूपी धंद्यात विश्वासरूपी भांडवल काय केलंय, गुंतविले. आणि कधी कधी काय असतंय बघा, भांडवल बी भरपूर आणि धंदा बी योग्य, पण वर्ष जर त्या धंद्यावर साधी व्हिजिट म्हणजे भेट देणं होत नसेल तर दुसऱ्यावर अवलंबून धंदे होतेत का मुकदम? दुसऱ्यावर अवलंबून कोई तर गेलेलं कळत नसते. दुसऱ्यावर अवलंबून आहे का? नाही नाही नाही, त्याला स्वतः जुनी मन आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं बघा, जो दुसऱ्यावरी विसंमला त्याचा कार्यभार बुडाला, जो आपणच कष्टात गेला तोच भला. हा, स्वतः हाच धंदा करावा. बऱ्याच लोकांनी सख्या भावाली कोपर खेळे हाणल्यात आणि बायकाचे भाऊ आणून धंद्यावर ठेवलेत ना. मी काय कोणाच्या नाराजीबद्दल बोलत नाही. सख्या भावाली कोपर खेळ्या आणि बायकोचा भाऊ आणून धंद्यावर ठेवला. आता त्याला ह्या मेवण्याच काही घेणं ते नाही का? ती येतानाच आंबी हळद बुका घेऊन येते, नीट विल्हेवाट लावून जाते जाता जाता. म्हणून दुसऱ्यावर अवलंबून धंदे होत नसते. अरे सक्का भाऊ बाजूला सारायचा, प्रगती हे न होत असती का? बायकोचा भाऊ काम करतोय तिथं, त्याला काही घेणं देणं नसते. ती त्याच्या बायकोच्या ऐकण्यात असते. आणि ही येडी जत्रा त्याच्या पप्पे घेते विठाला. म्हणून पक्क ध्यानात ठेवायचं, काय धंदा करायचा आहे ना, दुसऱ्यावर अवलंबून धंदे होत नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात, आम्ही कसं केलं? सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो. आनंदाचे पाये आम्हाला विश्वास, आनंदाचे पाये आम्हाला विश्वास, आनंदाचे पाये आम्हाला विश्वास, आनंदाचे पाये आम्हाला विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो. सर्व भावे दास झालो त्यांचा. तुकोबरे म्हणतात कसे, अर्धवट नाही, सर्व भावनेनं दास होणे. सर्व भावना म्हणजे आता कसे प्रत्येकाच्या भावना असतात. आईबद्दल भावना आहेत का नाही प्रत्येकाच्या? बोला. वडिलाबद्दल आहे. किती 100% जरी बायकोच्या ऐकण्यात गेला तरी आईबद्दल भावना आहेत का नाही? बोला, आहेत का नाही? आहे. वडिलाबद्दल आहे, चुलत्याबद्दल आहे, थोड्या कमी जास्त. चुलती, मावशी, काका, मामा, मामी, प्रत्येकाबद्दल काय थोड्या थोड्या भावना आहेत. मग कल्पना करा, अशा भावना चौकट जर निघून गेल्या तर देवासाठी काय शिल्लक राहील? काय राहिलं खाली? त्याच्यासाठी धंद्यासाठी तुकोबरे म्हणले, आम्ही काय केलं, चौकडली कनेक्शन कट केली. एक विनोदानं दृष्टांत सांगत असतो. कल्पना करा, एखाद्या माणसाचं दुकान आडस सारख्या बाजारच्या गावात. आडस म्हणजे कमी अधिक 100 खेड्याचा बाजार भरणारं गाव. मोक्याच्या जागेवर स्पॉट मौखिक आहे. मोक्याच्या ठिकाणावर चौकडलं गिराईक तिथं येते अशी जागा आहे. मोक्याच्या ठिकाणी दुकान आहे. दुकान बी नंबर 1 आहे. माल
नंबर 1 भरलेला. आणि बाजार दिवाळीचा बाजार, दिवाळीचा बाजार आहे. शटर पूजा केली, उदबत्ती ओळता ओळताच फोन आला. हॅलो, कोण? दुकानदार? हो, दुकानदारात बोलतो. का हो? अहो, ती तुमचा धाकटा लाडका मेहुणानं सासरा जागेवर शॉट. काय काय की त्याचे बॅटरी उतरल्यामुळं त्यानं ती दिवाळीच्या सणाला मंडळी गेल्यामुळं मंडळीच्या फोनवर लावला. तिनं फोन उचलला आणि रडणं चालू केलं आणि एकच सांगितलं, असेल तसं निघून या. मग आता दुकान उघडायचं का तिकडं जायचं तुम्हाला विचारतोय. तुम्ही सांगा कसं करायचं, तुमच्या मनावर. आता दुकान उघडायचं, बायकोला विचारा बरं. सरी पेंटर की कालवल. कदाचित जर दुकान उघडलं आणि त्या विधी मार्गात जर माणूस नाही गेला तर महाराज जिंदगीभर बिना भूताची घरात भांडी वाजत असतील. आम्ही तर हमेशा सांगतो, काय एखादी हाडळ लागली तर जाणत्या जुनत्या कोण काढता येईल, बाई लागलेली कशानच निघत नाही, हे लक्षात ठेवा. विठाला विठाला सोपं ठरवू नका. किती बी लांबक्या मिशावाला असो, तुप लावून मिशा पिळवू द्या. मिशात पिळवायच्या असल्या तसं गायरानासारख्या पटांगणात जायचं आणि मिशा पिळवायच्या. घरी काही चालत नाही, काही चालत नाही. पटांगणाने दम द्यायचा, कोणाला द्यायचा. म्हणजे याचा अर्थ काय? सोपं आहे का? मग सासऱ्याबद्दल मेहुण्याबद्दल ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याच्या नावाखाली धंद्यावर पाणी फिरलं का राहिलं? बोला, फिरलं. म्हणून तुकोबाराय म्हणले, आम्ही जेवढे भावनेचे कनेक्शन आहेत कट केले, बोर्डातून पिना काढल्या, वन वे केले. सर्व भावे दास झालो त्यांचा. काय असतील ते आमचे संत आहेत. माय बाप गण गोत आमचे संत आहेत. आमचं जगात दुसरं कुणी नाही. सर्व भाव. मग एवढं वनवे व्हायचं कारण तेथे माझे हित तेथे माझे हित सर्व भावनेनं त्यांचं दास होण्याचं कारण आहे चकारात्मक. तेच माझे हित करीते सकळ. केवळ संतच हित करू शकतात, हे दुसऱ्याचं काम नाही. काय? तेच माझे हित करीते सकळ. आता संताला सोडलं तर हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाच्या रूपी. म्हणून हित 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 शब्दाचा अर्थ होतो हित ते करावे देवाचे. देवाचं नामचिंतन करणं, संतांनी याला हित म्हणलंय. आता नामचिंतन करणं हे झालं हित. आणि हिताचा कळस
हिताचा कळस जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ केवळ संतच हित करू शकतो. हिताचा कळस कशात आहे? हिताचा कळस आहे जेने हा गोपाळ कृपा करी. आणि देवानं कृपा करणं हे प्रोसिजर कसलंय? लेंदी प्रोसिजर, लंबचौड प्रोसिजर आहे महाराज. एवढ्या लांबच्या प्रवासाला कसलं बी देहंड थकल्या जाते काय. म्हणून भागली यामज वाहतील कडी त्यांची आने जोडे सर्व सुख ज्ञानेश्वर. बघा, धंद्यामध्ये आम्ही विनोदानं सांगतो, धंद्यामध्ये उदारी उसनवारीचा कुटाणा नसला पाहिजे. एकतर गिरायकानं उदार मागू नये आणि दुकानदाराने बी बटीबाजी करू नये महाराज. दुकानदार सुद्धा बटीबाजी करतील का? करीत नाही. दुकानात माल असताना म्हणणार नाही की आता सध्या उडालाय. मग माणूस लालची पुटी म्हणते, मग नाही तुम्ही ऑर्डर दिल्याशिवाय मिळणार नाही. मग द्या आपली ऑर्डर. ऑर्डर द्यायची म्हणल्यावर पहिलं थोडं असं थोडं काहीतरी गुंतवणुकीत लागतंय. आता ॲडव्हान्स मागायचं म्हणल्यावर ॲडव्हान्स मागितला की देतय ना माणूस, देतय का देत नाही बुकिंगसाठी. मग ती पैसे 6 महिने वापरायचे आणि दुकानातला माल काढून देऊन टाकायचा, संपलं का. असला प्रकार घडतोय. म्हणून त्याला पर्याय एकच, काय दुकानदारानं बटीबाजी करू नये आणि गिरायकानं उदारी मागू नये. रोकड. हे बघा, आता इकडे बघा, माझ्या हाताकडे बघावं लागते. आता काही शब्द कशी आहेत ऐकून कळत आणि काही इशाऱ्यावर असते. हे इशाऱ्यावर येत आहे. हे सारं हे कसं आहे आता बघावं लागतं ह्याला प्रत्यक्ष. तुम्ही माझ्याकडे बघा, ह्याच्यासाठी नाही. तुम्हाला वाटेल कीर्तन सुटलं लक्ष नाही तसं. माझ्याकडे बघा म्हणण्याचा उद्देश काय? हाताकडे बघा. आता हे बघा, संताची पायी हा माझा विश्वास. तर जेने हा गोपाळ कृपा करी. हा विश्वास हा गोपाळ कृपा करी. तर सर्व भावे दास त्यांची आणि जोडे सर्व वाहतील कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे शेष शेवी नावडी वचन न मोनी बोलिले ते. तुका म्हणे शेष सेवे तुका शेष सेवे
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल